नमस्कार मित्रांनो, मी सुरेश नेमकर तुमचं स्वागत करत आहे आजच्या पॉडकास्टमध्ये. आज आम्ही डिस्कस करणार आहे सायन्स पार्ट 1 पेपरबद्दल. बेसिकली या पॉडकास्टमध्ये मेजरली आम्ही पेपर डिस्कस करणार आहे, सोबतच पेपर कसा सॉल्व करायचा, कोणत्या चुका टाळायच्या, कसे चांगले मार्क्स घ्यायचे सायन्समध्ये, आणि ही सगळी इन्साइटफुल माहिती आपल्याला अकर्ते सर देणार आहे, ज्यांना अराउंड 28 इयर्सचा एक्सपिरियन्स आहे. आणि सोबतच मित्रांनो, तुम्हाला एक छोटीशी नोटिफिकेशन सांगायची आहे. तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन करिअर गायडन्स वर्कशॉप आपण लॉन्च केलेलं आहे तुमच्या एक्झाम नंतर, तर त्याच्या डिटेल्स पण तुम्ही चेकआउट करू शकता. सो थँक्यू सर, आपण आज पॉडकास्टसाठी आलेलं आहे आणि आपण डिस्कस करणार आहे. ओके, तुझं पण सूरज माझ्या क्लासमध्ये स्वागत आहे. आपण आता पेपरबद्दल तू मला काही डाऊट्स असेल तर विचार. ओके, सो तेव्हाही विचारतो डाऊट्स मी. आताही डाऊट्स विचारणार आहे. चला सर, सुरुवात करूया. पार्ट 1 पेपर जो आहे सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा, याच्यामध्ये मी क्वेश्चन 1A बघत आहे. तर याला कसं सॉल्व करायला पाहिजे विद्यार्थी? क्वेश्चन 1A आणि 1B मला असं वाटतं ते थोडे हातातले मार्क्स आहेत, जोपर्यंत मी बघत आहे. तसा हा जो पेपर आहे, या पेपरमध्ये फिजिक्स आणि केमिस्ट्री आणि एक प्रकरण आहे एन्व्हायरमेंटल सायन्सचं. तर असा 10 टॉपिकवरचा हा पेपर आहे. आणि याच्यामध्ये फिजिक्स विषय मुलांना थोडा हार्ड जातो. त्यात उदाहरणं आहेत, केमिस्ट्रीमध्ये रिॲक्शन्स आहे. त्यामुळं मुलं या पेपरचा थोडा बाऊ करतात किंवा त्यांना भीती वाटते. पण तसं पाहिलं ना तर बोर्डाचा पेपर हा सर्व आपण वर्षभर सोडवलेल्या पेपरपैकी सर्वात सोपा पेपर असतो. हां, म्हणजे 80% पेपर तर 60% मुलं सोडवतातच. म्हणजे 40पैकी 30 मार्क जनरली सर्व मुलांना मिळू शकतात. इतका सोपा असते आणि मुलं मिळवतात पण. आणि आता याच्यात काही सूचना दिल्या राहते. जसं आता मुलं काय करतात, काही खोडकर मुलं असतात, ते काय करते, आता समजा आता पहिला प्रश्न कंपल्सरी आहे आणि त्याच्यामध्ये फिल इन दी ब्लँक्स भरायचे आहे. तर त्यानं असं मेन्शन केलेलं आहे की जो पहिला क्वेश्चन आहे MCQचा, त्याच्यामध्ये फर्स्ट अटेम्प्टलाच इव्हॅल्युएट केलं जाईल. हां, बरोबर. तुम्ही जर एखादी रिकामी जागा 4 वेळा लिहत असाल तर मग काय फायदा? मग तर तुमचा कोणता ना कोणता पर्याय तर बरोबरच येईल. बरोबर आहे. तर ते चुका टाळायच्या. म्हणजे त्याच्यामुळं काय होते, आपलं क्रेडिट चांगलं नाही राहत, आपलं इम्प्रेशन डाऊन होते त्या पेपरचं. बाकी फिगर्स वगैरे व्यवस्थित केल्या पाहिजे. आणि आता पहिला प्रश्न जर पाहिला तर तो फिल इन दी ब्लँकचा आहे. बरोबर. त्याच्यामध्ये A आणि B विभाग आहे 2. तर जनरली सर्व मुलांना चूज दी करेक्ट अल्टरनेटिव्हच आहे. ऑप्शन आहे 4 दिले. आणि मला तर असं वाटते की जवळजवळ सर्वच मुलं हे चांगल्या रीतीनं, आणि सोपंच असते, सर्वच मुलं हे चांगल्या रीतीनं मॅनेज करू शकते. हा प्रश्न 5 मार्काचा. दुसरा त्याच्यामध्ये जो B प्रश्न आहे, त्याच्यामध्ये जनरली मॅच दी पेअर, ऑड मॅन आऊट, कोरिलेशन बिटवीन, तसंच ट्रू फॉल्स, त्याच्यानंतर एखाद्या क्वांटिटीचं युनिट सांगा, किंवा एखाद्या लॉचा फॉर्म्युला सांगा, किंवा एखादी डेफिनेशन, असे छोटे छोटे एका वाक्यातले प्रश्न विचारले जातात. हाही प्रश्न जनरली म्हणजे सर्व मुलं म्हणजे करू शकतात, लिहू शकतात. म्हणजे हा पहिला प्रश्न सर्वच मुलांना सोपा जाईल. 10पैकी 10, 10पैकी 9 एखाद्या वेळेस गडबडीत चुकलं किंवा कधी काही कन्फ्युजन झालं, बस बाकी हा प्रश्न तर लिहिता येतोच. ओके. आणि याच्यामध्ये मग जो क्वेश्चन 2A गिव्ह सायंटिफिक रिझन्स एनी टू, तर 4 मार्काचा आहे. तर याच्यामध्ये कसं राहतं, सायंटिफिक रिझन्समध्ये थोडं मुलांच्या चुका होतात किंवा त्यांना समजत नाही किती लिहायला पाहिजे, तर कसं करायला पाहिजे विद्यार्थ्यांनी? आता दुसरा प्रश्न हा तसा पूर्ण प्रश्न 10 मार्काचा आहे. बरोबर. त्याच्यामध्ये पहिला जो A विभाग आहे त्याच्यामध्ये गिव्ह सायंटिफिक रिझन दिलेले आहेत. तर तसं पाहिलं ना तर जनरली म्हणजे 2 रिझन तर कॉमनच असते. जसं आता सोडियम इज ऑलवेज केप्ट इन केरोसिन. आता ह्यात रिझन तुमच्या वेळेसही होतं, राईट किंवा कोणालाही येते, समजा 9व्या वर्गातही आणि 8व्या वर्गातही आहे. बरोबर. मग हे असे जनरल 2 तर राहतेच त्याच्यात. मग मुलांनी चॉईस ही करायला पाहिजे की जे आपल्याला येते व्यवस्थित आणि जे सोपं आहे ते लिहायला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये कसं आहे, रिझन म्हटलं की ते कोणत्या तरी प्रिन्सिपलवर, कोणत्या तरी गोष्टीवर आधारित असते, त्याचा बेस असते. तो बेस, जसं आता सोडियम इज ऑलवेज केप्ट इन केरोसिन, तर सोडियम इज हायली रिॲक्टिव्ह मेटल आलंच पाहिजे, हे सेंटेन्स आलं पाहिजे, हे आलंच पाहिजे, त्यालाच तर मार्क आहे.
आणि तो हायली रिॲक्टिव्ह असल्यामुळंच त्याला केरोसिनमध्ये ठेवते, कारण की तो हवेशी कॉन्टॅक्टमध्ये आला किंवा पाण्याशी कॉन्टॅक्टमध्ये आला तर तो रिॲक्ट होते. बरोबर. आणि त्याची डेन्सिटी कमी आहे त्याच्यामुळे तो केरोसिनमध्ये ठेवता येतो, पाण्यामध्ये नाही ठेवता येत, पाण्यामध्ये तो वर येऊन जाते. राईट. तर हे जे आहे तर त्याच्यात जे कॉमन रिझन आहे ते पहिले चूज करायचे. आणि मग तुम्हाला समजा जर इच्छाच असेल लिहायची तिसरं, म्हणजे 2च लिहायचे आहे 3पैकी, पण जर तिसरं लिहायची इच्छा असेल किंवा तुम्हाला खूपच व्यवस्थित येत असेल तर तुम्ही लिहू शकता. पण पहिले कॉमन जे येते ते तुम्ही चूज करा. ओके. आणि ह्या टू बी जो आहे आन्सर द फॉलोइंग, याच्यामध्ये कसं, याच्यामध्ये 2 मार्काचे प्रश्न असतात. याच्यामध्ये प्रश्न आणि उपप्रश्न, म्हणजे 2 प्रश्न विचारले ते. तसं आता एखादा स्टेट दी लॉ, गिव्ह 1 एक्झाम्पल फॉर इट. ओके. समजा स्टेट डोबेरायनर्स लॉ ऑफ ट्राईड, गिव्ह 1 एक्झाम्पल ऑफ इट. जसं आता एका पहिले डोबेरायनर ट्राईडच्या लॉसाठी 1 मार्क मिळाला, 1 मार्क त्याचं एक्झाम्पल. बरोबर. म्हणजे असे छोटे प्रश्न आणि उपप्रश्न. किंवा एखादी डायग्रॅम आयडेंटिफाय करा, तिच्यामध्ये काही समजा त्याच्यामध्ये काही समजा सूचक गोष्टी असेल त्या सुचवा रकान्यात. किंवा छोटंसं एखादं उदाहरणच राहते, एखाद्या लेनची फोकल लेंथ दिलेली आहे तुम्हाला तर त्याचा पॉवर काढा. असे छोटे छोटे प्रश्न. पण याच्यामध्ये एक आहे की फॉलोअप प्रश्न राहणार, म्हणून तुम्ही असं सिलेक्ट नका करू जसं आता इथं बघत आहे, जसं तुम्ही म्हटलं की काय आयडेंटिफाय द फिगर अँड एक्सप्लेन इट्स यूज. तुम्ही आयडेंटिफाय तर केली फिगर, पण तुम्हाला एक्सप्लेनच नाही करता येत जसं यूज, तो उगाच तो प्रश्न सिलेक्ट नका करू, कारण एकच मार्क मिळेल. बरोबर आहे ना. मग त्याच्यातही आता दुसऱ्या प्रश्नापासून तर चौथ्या प्रश्नापर्यंत ऑप्शनलच आहे. म्हणजे तुम्हाला 3पैकी 2 लिहा, 5पैकी 3 लिहा किंवा 8पैकी 5 लिहा, असंच आहे. फक्त पहिलाच प्रश्न कंपल्सरी आहे. म्हणजे पहिल्या प्रश्नात सर्व तुम्हाला अटेम्प्ट करावं, 10चे 10 ते छोटे प्रश्न लिहावे लागतील. आणि इथे तर समजा 5 प्रश्न दिलेले आहेत बी मध्ये, त्यातले 3च तुम्हाला चूज करायचे आहे. तर तुम्ही इझिली ते प्रश्न चूज करू शकता. आणि प्रश्न उपप्रश्न आहे, एका वाक्यातलेच आहे. त्याच्यात मी सांगितलं डेफिनेशन, लॉ, फिगर आयडेंटिफाय करा किंवा तिचा यूज. आता असं दिलेलं आहे, एखादं उदाहरणच दिलं राहते छोटंसं. ओके. सगळ्यात मोठ्या प्रश्नावर येऊ आपण. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स एनी 5, जे की 15 मार्क्स आहे बेसिकली. आणि खूप मोठे मोठे पण दिसते प्रश्न. अराउंड 8 प्रश्न आहे, टोटल 8 क्वेश्चन्स आहे. त्याच्यापैकी 5 सॉल्व्ह करायचे. इथे मुलं जास्त घाबरत असेल किंवा इथे कमी, कारण की हा डिस्क्रिप्टिव्ह प्रश्न आहे. म्हणजे याच्यामध्ये एक पूर्ण पान, एका प्रश्नाचं उत्तर 1 पूर्ण पान येते. म्हणजे जर आकृती काढली, आता तेवढं अपेक्षितच असते त्या म्हणजे जो तपासणारा व्हॅल्यूवर आहे त्याला ते अपेक्षितच आहे, कारण की तो प्रश्नच तसा आहे. याच्यामध्ये कसं आहे, डिस्क्रिप्टिव्ह टाईप प्रश्न आहे. 5-6 ओळीचं उत्तर तर तुम्हाला लिहावंच लागते. बरोबर. फक्त याच्यामध्ये विद्यार्थ्यांना एक पाहिलं पाहिजे की आपण जो प्रश्न म्हणजे निवडला त्याची डायग्रॅम आपल्याला व्यवस्थित येते काय, आणि आपलं डिस्क्रिप्शन व्यवस्थित. कधी कधी काय होते की तुमचं डिस्क्रिप्शन जरी कमी पडलं पण तुम्ही डायग्रॅम व्यवस्थित काढलं तर ते डायग्रॅमच पूर्ण काही सांगून जाते. तर मग परीक्षक काय करते, ती डायग्रॅम व्यवस्थित आहे म्हणजे याला समजलेलं आहे, म्हणून आपण असे प्रश्न चूज करायचे. याचे हेही प्रश्न आणि उपप्रश्नच असते. म्हणजे जर समजा मागच्या वर्षीचा जर तुम्ही 2024चा पेपर पाहिला तर इतका सोपा होता की असं वाटत नाही की या प्रकारात ते प्रश्न मोडतात. पण त्यानं इतक्या सुंदर रीतीनं ते प्रश्न विचारले, छोटे छोटे. म्हणजे 1, 2, 3 एक प्रश्न घ्यायचा, त्याच्यात 1, 2, 3 असे उपप्रश्न घ्यायचे. म्हणजे मुलांना एकदमच सोपं गेलं. काही मुलांनी तर 8पैकी 7 सहज लिहिले. तर आता जसं आता मागच्या वर्षीच्या पेपरमध्ये फिल इन दी ब्लँक्स आल्या होत्या पहिल्या याच्यात, आणि ते स्कूल ऑफ एलिमेंटच्या होत्या त्या रिकाम्या जागात ब्लॉक म्हणजे यस ब्लॉक, पी ब्लॉक, डी ब्लॉक, एफ ब्लॉक एलिमेंट कोणाला म्हणतात ते सांगायचं होतं. याच्यामध्ये डिफरन्स बिटवीनही येऊ शकते तुम्हाला. बरोबर. सॉल्व दी एक्झाम्पल मोठे ज्याच्यामध्ये 2 व्हॅल्यू काढायचे आहे. शॉर्ट नोट येऊ शकते. एक्सप्लेन दी प्रोसेस येऊ शकते, किंवा एक प्रिन्सिपल सांगा, त्याचे अप्लिकेशन सांगा. एखादं स्टेटमेंट जस्टिफाय करायला येऊ शकते. असे प्रश्न येऊ शकतात. आणि त्याच्यासोबत काही उपप्रश्नही राहतील त्याच्यात, फॉलोअप क्वेश्चन्स. पण हा प्रश्न कॉशियसली घ्यायचा, कारण की जे म्हणजे याचं सिलेक्शन महत्त्वाचं आहे. 8पैकी 5च सोडवायचे आहे. बरोबर. त्याच्यामुळे तुमचं सिलेक्शन जर व्यवस्थित असलं, नंतर तुम्हाला वेळ मिळाला तर तुम्ही सोडू शकता ना. पण पहिले तुम्ही म्हणजे आपल्या पेपरचं क्रेडिट खराब नाही झालं पाहिजे
लिहिताना, तर त्याच्यासाठी आपले सर्व प्रश्न आतापर्यंत लिहिलेले बरोबरच पाहिजे. म्हणजे त्याचा परीक्षकाचा हात तसं चालता राहिला पाहिजे आणि त्याचा आपण जितकं चांगलं लिहू, जेवढं व्यवस्थित योग्य लिहू, तेवढा त्याचाही कॉन्फिडन्स वाढते ना. तो तेवढ्या कॉन्फिडन्सली आपल्याला मार्क देते. बरोबर. आणि त्यामुळं हे आवश्यक आहे. पेपरची म्हणजे एक टॅगच आहे. जे मुलं हुशार असतात ना, ते टॅक्टफुलीच पेपर बरोबर सोडवते. राईट. आता लास्ट क्वेश्चनवर येऊ आपण. एनी1 आहे आन्सर द फॉलोइंगमध्ये. याच्यामध्ये एकच लिहायचं आहे आणि किती राहतात टोटल प्रश्न? 2च प्रश्न राहतात का? हा, 2च राहतात. त्याच्यातला एकच लिहावा लागतो. ओके. आणि शेवटचा प्रश्न हा 5 मार्काचा असते. आकृतीवर आधारित राहते. आकृतीवर आधारित असला तर ABCDE असे छोटे छोटे किंवा 1 2 3 4 5 असे छोटे छोटे प्रश्न त्या आकृतीवर विचारतात किंवा एखादा पॅराग्राफ देते, त्याच्या माहितीवर 5 प्रश्न विचारले जातात. ओके. तर याच्यात मार्क मिळवणं सोपंच आहे विद्यार्थ्यांना, कारण की सर्व माहिती तुमच्या समोर दिलेली आहे. तुम्हाला फक्त ती हे करून म्हणजे समजून घेऊन, रेकग्नाइज करून, तिला अंडरस्टँड करून तुम्हाला उत्तरं लिहायचे आहे. हां, म्हणजे इथे एकदम इझी आहे ना. नेम द कलर दॅट डिवाइड्स द मोस्ट. तिथे डार्कनेस वरून कळतो असं. आणि सर स्पेक्ट्रमची आकृती आहे समजा, त्याच्यावर प्रश्न विचारले. राईट राईट. आता नेम दी प्रोसेस. आता हे म्हणजे डिस्पर्शन ऑफ लाईट म्हणतो आपण. ही प्रोसेस आहे. त्याच्यानंतर कोणता कलर डेव्हिएट जास्त होते तर व्हायोलेट, कोणता कलर जास्त कमी लिस्ट डेव्हिएट होते तर तो रेड आहे. बरोबर. याच्यात फेनॉमेनॉन म्हणजे या प्रोसेसवर आधारित नेचरमधला फेनॉमेनॉन सांगा तो या प्रोसेसवर आधारित. जसं रेनबो फॉर्मेशन आहे, स्पेक्ट्रम म्हणजे काय, त्याची व्याख्या, असे सोपे सोपे प्रश्न आहे. आता इथं दुसरा जो प्रश्न दिला आहे ऑरमध्ये, त्याच्यात कार्बन डायऑक्साईड कसं तयार होतो. कार्बन डायऑक्साईड म्हणजे प्रिपरेशन ऑफ कार्बन डायऑक्साईडची आकृती दिलेली आहे. अगदी सोपा आहे. आणि सर याच्यामध्ये समजा आता हा प्रश्न मी सॉल्व्ह करत आहे, समजा मला हे डायग्राम काढण्याची गरज आहे का आन्सर शीटवर? नाही काढली तरी चालते, कारण की त्यानं तसं म्हटलं नाही. ऑब्झर्व दी गिव्हन डायग्राम अँड आन्सर दी क्वेश्चन. म्हणजे तुम्हाला आता ऑब्झर्वच करायची आहे, काढायची गरज नाही, कारण वेळ जाऊ शकतो मुलं. आणि तसं पाहिलं ना तर वेळेचं आयोजन कसं केलं पाहिजे. पहिल्या प्रश्नाला तुम्ही जो पहिला प्रश्न आहे AB, त्याला तुम्ही 20 ते 25 मिनिटात लिहा. दुसराही प्रश्न 20 ते 25 मिनिटात लिहा, झाले 50 मिनिटं. बरोबर. आणि तिसरा प्रश्न थोडा कठीण असतो, डिस्क्रिप्टिव्ह असते, तर त्याला तुम्ही कमीत कमी म्हणजे 5 प्रश्नाले अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ लागू शकते. बरोबर. म्हणजे मी तर म्हणतो 45 मिनिटं लागल. राईट. मग हे 50 आणि हे 45 म्हणजे झाले आता इकडचे म्हणजे तरी 25 मिनिटं उरते त्याच्याजवळ. बरोबर. म्हणजे तिकडचे 10 आणि इकडचे 15 म्हणजे 25 मिनिटात तो शेवटचा प्रश्न लिहिते. शेवटचा प्रश्नाला तसं पाहिलं तर जास्तीत जास्त हार्डली 15-20 मिनिट, तरी त्याला 5-10 मिनिटं शिल्लक राहते. आणि जे हुशार पोरं आहे ते तर लवकरच करते आणि पूर्ण चेक करते. आणि कुठं त्यांना डाऊट्स असेल तर मग नंतर ते पुन्हा लिहायला म्हणजे एक एक प्रश्नाचं हे टाकून क्रमांक टाकून ते पुन्हा लिहायचा प्रयत्न करते. पण माझं म्हणणं आहे की तुम्ही जास्तीत जास्त ते लिहिल्यापेक्षा आणि परीक्षकाला पर्याय दिल्यापेक्षा माझं म्हणणं आहे जे आधी तुम्ही सिलेक्शन करता तेच व्यवस्थित करा, तेच व्यवस्थित लिहा, त्यालाच एक वेळा चांगलं तपासून पहा. कारण आणि तेवढा कॉन्फिडन्स आपण एवढा वर्षभर अभ्यास करतो तर तेवढा आपल्याला असतेच तो. आता टॉपर्स आणि कॉमन विद्यार्थ्यांमध्ये कॉमन विद्यार्थी 30 मार्क तर मिळवतेच. जे थोडे हार्ड वर्कर असतात ते 35 पर्यंत जातात. आणि जे टॉपर असते ते 36च्या वरच राहते, 38, 39, 40. त्याच्यात कसं आहे की पेपर पहिले व्हॅल्यूवर तपासते, मग मॉडरेटर तपासते. मॉडरेटर 90% वाले सर्व पेपर तपासते पहिले. मग त्याला ते चांगले वाटले 90 तर मग ते जाते चीफ मॉडरेटरकडे. मग तो करते आकलन की बाय मग सर्व पेपर टॉपमोस्ट मुलांचे राहते. कोणता मुलगा यवतमाळचा, कोणता अमरावतीचा, कोणता मोर्शीचा. मग यामध्ये काय होते ते वाचताना बरोबर लक्षात येते त्यांच्या की कोणत्या मुलाला मार्क वाढवला पाहिजे. जनरली कमी नाही करत ते, पण म्हणजे कमी पडला असेल तर वाढवून देते. तर हे म्हणजे एक चांगली गोष्ट आहे. आणि टॉपर मुलांना अभ्यास करावा लागते, मार्क पण मिळवावे लागते, पण त्यांचं व्हॅल्युएशनही तितकंच चांगलं होते.
बरोबर आहे. म्हणून टॉपरच राहिलं पाहिजे आपण, असं मला वाटते. चालेल. तर आपण तसं पेपर खूप थरोली डिस्कस केला, सोबतच काही डाऊट्स पण घेतले. तरीसुद्धा तुमचे काही डाऊट्स जर राहिले असेल तर ऑफकोर्स कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता सर, तिथे पण तुम्हाला ॲन्सर्स देईल. अँड विश यू ऑल द बेस्ट. आमच्याकडनं तुम्हाला चांगला पेपर सॉल्व करा. माझ्यातर्फे पण तुम्हाला परीक्षेसाठी शुभेच्छा. कारण की आणि चांगल्या कॉन्फिडन्सनं आपल्या स्वतःवर विश्वास पाहिजे. मी अभ्यास केला, मला मार्क मिळवायचे आहे आणि मी यापूर्वी खूप पेपर सोडवले आहे, अशा कॉन्फिडन्सनं जायचं पेपरला आणि मार्क आपल्यालाच मिळते. आणि पेपर अगदी सोपा असते, मनात भीती बाळगायची नाही. कारण की सर्व पेपर जर आपण वर्षभर जे सोडवतो ना, त्यातला सर्वात सोपा पेपर हा असते. मी सांगितलं ना, 80% पेपर तर 60% मुलं तर सोडवतेच. अशा पद्धतीचाच तो काढला जाते की जास्तीत जास्त मुलांना तो सॉल्व करता येईल. म्हणून तुम्ही भिवू नका, धीटपणे परीक्षेला जायचं, फुल कॉन्फिडन्स ठेवायचा. बेसिकली व्यवस्थित सांगितलं आहे सरांनी, खूप छान प्रकारे सांगितलं की सगळ्यात इझी पेपर म्हणजे बोर्डाचा पेपर असतो. आणि जसं मी तुम्हाला स्टार्टिंग ऑफ सेशन पण म्हटलं होतं, एकदा डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा, बघा वर्कशॉपबद्दल काय माहिती देण्यात आली आहे. आणि तसे काही डाऊट्स असेल तर विचारू शकता. सो ऑल द बेस्ट. थँक्यू सर. थँक्यू.